आणि 4 एक्के लागलेले आहेत, यशस्वी 4 एक्के. क्या बात आहे. अभिनंदन अभिनंदन अखिल मालपा 4 एक्के. आणि बघा सर्व टाळ्या वाजवत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. 4 एक्के, क्या बात आहे. गोविंदा आला रे आला. पुन्हा एकदा गोविंदाच्या सरावाला आलो आहे. मी आहे अखिल मालपा, डोंगरी अंधेरी इथे. आणि हा खास वैशिष्ट्यपूर्ण गोविंदा. कारण यांनी धडक लावली आहे 4 एक्क्याची. उपनगरात 4 एक्क्याची धडक लावणारा हा 8 थर रचणारा अखिल मालपा गोविंदा पटक. गोविंदा आला रे आला. त्याचा सराव पाहायला आलो आणि सराव पाहायचा आहे त्यांचा. चला त्यांचा सराव पाहायला. गोविंदा आला रे आला. अखिल मालपा डोंगरी 1 2 3. तर अखिल मालपा डोंगरी त्यांच्या आता सराव चालू आहे. आणि बघा प्रो गोविंदाचा लावलेला आहे. आणि या प्रो गोविंदामध्ये 6व्या रँकवरती बघा 39 मिनिटं बाजूला आहे बघा. 39 मिनिटात तर रचलेल्याचा फोटो आहे अखिल गोविंदा. तर आता प्रोची ट्राय होते आहे ते बघा. 40 सेकंद प्रोची ट्राय होते. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि हे 4 एक्के
4 एक्के लागलेले आहेत, यशस्वी 4 एक्के. क्या बात आहे. क्या बात है. आज तो जिगर. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अभिनंदन, अभिनंदन अखिल मालपा. 4 एक्के. आणि बघा सर्व टाळ्या वाजवत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. 4 एक्के. क्या बात है. क्या बात है. अभिनंदन. 4 एक्के. बाळगोपाळ आहे, वरती टॉपर असतो आणि आता 8व्या थरावर गेला होता 4 एक्के मध्ये ना. 4 एक्के मध्ये. तुझं नाव काय? प्रणव गोपाळ भोसले. कितवीला आहेस? 6वी. तुला वरती गेला 4 एक्क्यावरती वगैरे, कसं वाटलं तुला वरती? मस्त. कसं? तुझं नाव काय? स्वयं भंडारी. टॉपर आहे, वरती होता आता. आणि मगाशी 4 एक्क्यामध्ये बघितलं ना मी याला, तर ह्याच्यावरती एक होता. तुझ्यावरती कोण होता? प्रणव होता. आणि हा हसत होता. तू हसत कशाला होतास? 4 एक्के लावताना. आणि ह्यानेच वरती वरती घेतलं होतं, याला बॅलन्स केलं होतं, ह्याच्यावरती होता. आणि असं एकदम हसतमुख होता. त्याला काही कुठचंही टेन्शन नव्हतं, कोणत्याही चिंता नव्हती. त्याला माहिती होतं की मी व्यवस्थित चढणार आणि व्यवस्थित उतरणार. तसं त्याने 4 एक्केमध्ये होता. आणि आताही त्याने बघितलं हा टॉपर होता आणि यशस्वी थर लावलेला आहे. असा हा गोविंदा प्रेमी, छोटा बाल गोविंदा. तुझं यावेळेचं संकल्प काय स्वप्न आहे? वा, क्या बात आहे. बघा 9 थर लागतील आणि प्रो गोविंदासाठी पण तुला शुभेच्छा. तर 9 थर नक्कीच लागणार तुमचे. लागणारच तुमचे यावेळेस अखिल गोविंदा पथकाचे लागणारच. तुला शुभेच्छा. आणि प्रोला उतरायचं असते व्यवस्थित. जसं आपण थर लावतो तसंच व्यवस्थित उतरणे हे प्रोसाठी महत्त्वाचं असते. आणि सुंदर असा प्रयत्न अखिल मालपा डोंगरी गोविंदा पद्धतीने आलेलो आहे. आणि माझ्यासोबत प्रशिक्षक आहेत. आणि हा 4 एक्के लावून आता उपनगरातला म्हणजे पश्चिम उपनगरातला पहिल्यांदा 4 एक्के लावलेला गोविंदा पथक असा. आणि त्यांचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडनं तयारी कशी झाली आहे ते जाणून घेतो मी. रामदेव पागडे. तर आम्ही 2 महिने अगोदरच केली प्रॅक्टिस सुरुवात. त्याच्यामध्ये नरेंद्र म्हणून आमचा मित्र आहे, रुपेश गाडी आहे. मी सध्या विरारला शिफ्ट झालो 2 वर्षापूर्वी. तर आता मला एकदम मी 1.5 महिना अगोदर येतो आणि सरावासाठी येतो. त्यापर्यंत आधीच ऑलरेडी व्यवस्थित प्रॅक्टिस चालू असते. हे घेतात पूर्ण. आणि आम्ही 2006 पासून आमचं मंडळ आहे स्थापन झालेलं आहे. आम्ही 2003लाच आम्ही पहिले 8 थर मुंबई उपनगरात बरोबर ना, 2008लाच बोललो मी. 2008ला आपल्या मुंबई उपनगरात आम्ही 8 थर लावले पहिले. त्याच्यानंतर आम्ही 2009ला 9ची एक ट्राय केली, अटेंड केली, पण ती सक्सेस नाही झाली. त्याच्यानंतर 10, 11, 12, 13 हे 3 सलग वर्ष आम्ही 8 थर लावून उतरले. नो इंजुरी, 0% इंजुरी. तर अशा प्रकारे आमच्या मंडळातले पोरं जिद्दी आहेत आणि खूप मेहनत घेत आहेत. आमचं यावर्षी स्वप्न आहे आणि माझ्या मुलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला गुरुदक्षिणा मिळणार आहे यावर्षी. ती भेटावी हीच इच्छा. यावेळेचा तुमचा संकल्प काय आहे? आमचा संकल्प असा आहे की आम्ही जे मनात ठरवलेल्या आहेत गोष्टी काही, की प्रो गोविंदा फर्स्ट प्रायोरिटी आमचा जो आम्हाला करायचा आहे यावर्षी प्रयत्न तो, आणि सेकंड आमचा प्रो गोविंदा आहे. त्या प्रो गोविंदामध्ये पण आम्हाला पहिल्या 4 मध्ये यायचं आहे. अशा प्रकारे आमची प्रॅक्टिस चालू आहे आणि मुलं खूप मेहनत घेत आहेत
आणि स्वामींच्या चरणी एवढंच करेन की ज्या मुलांच्या आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ दे, मेहनत पण फळाला जाऊ दे, हेच आहे. तुम्ही आता जसे विरारवरून येतात तसे इतर जण पण गोविंदा असतील, भरपूर आहेत, भरपूर भरपूर आहेत मुलं. आरे कॉलनीत मधलं आहेत, आमचा ग्रुप आहे. हा, गोरेगाव मधनं पण येणारी आहेत. नाही खरंच आहे, कारण कसं आहे की पण मी विरारवरनं मी अपडाऊन करत नाही का, ते पॉसिबलच नाही. माझ्यासाठी माझ्या मंडळाने व्यवस्था करून ठेवली चांगली राहण्याची, त्याच्यामुळे मी इथेच असतो महिनाभर आणि प्रॅक्टिस होते मग आमची चालू. हेच तर वैशिष्ट्य असतं की आपला कामधंदा सांभाळून लांबून इथे यायचं. आणि आपण बघतो ट्रेनमधनं प्रवास करताना त्या गर्दीतनं आपल्याला वैताग येतो, तो एक त्रास होत असतो. पण गोविंदा म्हटलं, दहीहंडी सराव म्हटलं की ते उत्साह जोशात येतात. आणि सराव म्हटलं की आपल्याला सरावाला जायचा आहे, तो उत्साह घेऊन तो वर्षभर हे करत असतात, त्या उत्साहात असतात, आपला सरावाचा करा. आणि असेच असतात हे विरारवरून आलेले बघा, हे गोविंदा प्रेमी, दहीहंडी प्रेमी आहेत खरेच. आणि असेच सगळे प्रेमी आहेत हे दहीहंडीवाले, की आपल्याला काय नाही, आपल्या मंडळाचं नाव चांगलं झालं पाहिजे, आपल्या मंडळाला सगळं मिळालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशाच जे म्हणजे बोलतात ना, निस्वार्थी भावनेने करणाऱ्या आणि यश जिद्द यांच्या नेहमी पाठीशी असते. आणि तुम्हाला नक्कीच यश लाभेल. मी तुम्हाला शुभेच्छा, आणि तुम्हाला नक्की यश लाभेल आणि तुमच्या स्वप्न साकार होतील. आणि एक वेळा आहे तुमच्या नक्की पाठीशी राहणार आहे. धन्यवाद. आपल्या टीमचे ओनर बंगलोर ब्लेझर्सचे कुणाल ग्रुप कृपया करून आपल्या बरोबर सर्व महिलांना देतील. ओनर सोबत फोटो सेशन चालू आहे. गणपती बाप्पा नरेंद्र महाराज की जय. वेंकटरमण गोविंदा. ब्लेजर्स, बैंगलोर ब्लेजर्स, अखिल मालपा, आपको कैसा लगा उनका आपका सराव? अखिल मालपा के मेंबर्स, अखिल मालपा का जोश, एक बहुत ही अच्छा टीम, बहुत ही अच्छे मेंबर्स. हम लोग बहुत फॉर्चुनेट हैं कि अखिल मालपा के साथ हमको इस चैम्पियनशिप में मुकाबला करने का मौका मिला है. थैंक यू सो मच उसके लिए. तर आता 4-1 बघितले मी वगैरे, तर 4-1 आता हे किती वेळा लावले इथे? 4 वेळा. सरावाच्या वेळेला यांनी 4-1 सरावाच्या 4 वेळा चौथ्यांदा लावले, उतरवल्या, लावून उतरवले आहेत त्यांनी. शूटिंग केलंय ना. तर 4-1 आता उपनगरात पण आता लावायला लागलेले आहेत. अंधेरी पण सुरुवात झालेली आहे. हे बघा, हे सगळे गोविंदा पथक आहे. आणि हा सायकल वरून येतो. नाव का तुझं भाऊ? शशिकांत जाधव. हा शशिकांत यादव सायकल वरून येतो. कुठून येतोस तू? सारगाववरून सायकल वरून येतो. किती वर्ष येतोय? तिसरं वर्ष आहे बघा. हेच असते आपलं गोविंदावरचं प्रेम. आपल्या सायकल वरून तो तिकडनं एवढा लांबून तो येतोय इथे, एवढा. आणि रात्री येतो, रात्री उशिरा जातो, शेवटचा एकदम झाला की शेवटी जातो तो. असे गोविंदा प्रेमी आहेत. आपल्याला काहीतरी आपलं ध्येय गाठावं यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता प्रोला नवीन आलाय रिले. जसं वरती जाणार तसं खाली उतरायचं पण आहे व्यवस्थित. व्यवस्थित आहे त्या स्पीडमध्ये. जर एखादा समजा आमची ट्रॅक पडली, 6 तारला होताना 5 तारला पडली, तर परत स्टार्टिंग पासून परत सुरुवात करायची. समजा एखादा रील एखाद्या थरावर गेलाय, तो उतरलाय खाली, मग त्याने थर उतरवायची की तसेच ठेवायचे? थर पहिला दोन्ही लागणार, टॉपर खाली असणार, जेव्हा बजर लागणार दोन्ही थर चालू होणार. ते धावत येऊन त्याला होल्ड करायला लागणार आपल्याला 2 थर. त्याच्यानंतर जेव्हा तिसऱ्याचा टाइम येणार, तिसरा येणार धावत यायला, तेव्हा सगळे जर उतरलेले असणार, त्या सगळे उतरल्यानंतरला मध्ये येऊन ते आपल्याला ठरलं. हे सर्वात मोठं चॅलेंज आहे आणि हे मोठं आव्हान आहे एक प्रकारचं. आणि हे खरंच ते म्हणजे त्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की त्यावेळीला जर रँकिंग फर्स्ट असेल, 16 टीम आहेत आपल्या, 16 टीममध्ये जर फर्स्ट रँकिंग असेल तर त्याला 16 पॉईंट आहे. आणि जो 16वा असेल त्याला 1 पॉईंट आहे. आणि त्याच्यामध्ये टायमिंग पण असेल. हो, टायमिंगनुसार आपली रँकिंग होणार 16मध्ये आणि तसे पॉईंट भेटणार. जर पहिली रँकिंग आली तर 16 पॉईंट, दुसरी रँकिंग आली तर 15 पॉईंट, असे खाली होत जाणार. नाही खरंच
त्याच्यामध्ये एक असू शकतो की स्ट्रॅटेजी आपल्याला भेटू शकते की त्या राऊंडला आपण समजा कमी पॉईंट झाले आहेत तर ते कव्हर करू शकणं तो आपला एक प्लस पॉईंट आहे. मग त्यानुसार तुमची तयारी झाली आहे? हो, तयारी चालू आहे. अजूनही करणार आहे. तयारी चालू आहे. निश्चितच तो आम्ही डनच करतो. नक्कीच तुम्ही जास्त पॉईंट नक्कीच तुम्हाला मिळणार. तुमच्या त्यानुसार तयारी झाली. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. माझ्यासोबत आहेत हे बघा, आता अंधेरीत आहे मी आणि हे सगळे आरे कॉलनी मधून रात्रीच्या जंगलातून येतात, बाईकवरनं त्या काळ्या कुट्टा अंधारातून येतात आणि खरे गोविंदा प्रेमी आहेत. निस्वार्थीपणाने येतात. आपल्या अखिल गोविंदा पथकाचं नाव व्हावं, यश मिळावं त्यासाठी येतात. त्या काळोखातून तुम्ही येतात. आता सवय झाली यायची आम्हाला, तर 9:30 पर्यंत आम्ही येतो, 1 वाजेपर्यंत घरी जातो. राहणीवाणं वगैरे तिकडेच येतो, त्यामुळे आम्हाला सवय झाली तिकडे. तू काय बोलली? बस आपल्या देवाच्या हात आहे आणि आपल्याला सवय झालेलीच आहे. आम्ही लहानापासून राहतोय तिथे. काळोखाची वगैरे तर आपल्याला भीती आहेच नाही. आणि आपले बाळगोपाळ खूप बोलतात हौशी आहेत, ते काय येणारच येणार. प्रॅक्टिस. किती जणांची टीम आहे तुमची येते? 15 जणांची. 15 जणांची यांची टीम येते आरेवरून, त्या जंगलातून. हा, आणि तू किती थरावर असतोस? मी बेसला असतो. आणि तू? मी दुसऱ्या तरफ. हा, तर हे सगळे आरेवरनं येणारे हे गोविंदा प्रेमी आहेत. तर तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद. गोविंदा आला रे आला. पाहिलात ना? अखिल मालपा डोंगरी 1 2 3 4 मित्रमंडळाचा हा सराव. त्यांचा मास्तरच विरारवरून येतो आणि त्यांना आता इथे 2-3 महिन्यासाठी राहण्यासाठी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. असे लांबून येणारे, आरेवरून येणारे असे सरावाला. आणि आता वाजल्यात 1:15 वाजले, म्हणजे रात्री 12:30. आता अजूनही प्रॅक्टिस चालू आहे. पहा, म्हणजे कामावरनं येऊन रात्री प्रॅक्टिस करणं वगैरे. तुमच्याकडे पण असे सराव करत असतील, तुमच्याकडे पण असे गोविंदा प्रेमी असतील. हे निस्वार्थ बुद्धीने करतात. आपल्या मंडळाचं नाव व्हावं, आपलं काही ध्येय आहे, आपलं स्वप्न आहे ते गाठावं, यासाठी हे प्रयत्न करत असतात. असे हे गोविंदा प्रेमी मंडळ तुमच्याकडे पण असेल तर कमेंटमध्ये नक्की करा. कमेंटमध्ये नक्की टाका गोविंदा आला रे आला. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तरी सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की पोस्ट करा.